विद्युत कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले जयंती महोत्सव साजरा। महाराष्ट्राचे विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरण, महापारेषण आणि विद्युत निर्मिती यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांचा 199 अर्थात द्विशताब्दी जयंती महोत्सव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त प्रसिद्ध इतिहासकार डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांचा जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आणि सांगीतिक कार्यक्रमाचा जयंती महोत्सव कार्यक्रमानंतर आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम हे सुद्धा उपस्थित होते। यावेळी श्रीमंत कोकाटे यांनी महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। पाहूया याविषयीचा हा वृत्तांत। महावितरण आणि महापारेषण यांच्या संयुक्त विद्यमानं आज महात्मा फुले यांची द्विशतकीय जयंती सोहळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या सोहळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे एक भव्य आयोजन या ठिकाणी जयंती सोहळ्याचं करण्यात आलं होतं। जयंती सोहळ्यामध्ये विशेषतः वैचारिक प्रबोधन व्हावं यासाठी डॉक्टर श्रीमंत कोकाटे सर यांचं प्रमुख व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आणि हा कार्यक्रम अत्यंतिक उत्कृष्ट पद्धतीनं सर्व अभियंते कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमानं हा आयोजित करण्यात एक भव्य आयोजन आणि एक वैचारिक मेजवानी आणि एक वैचारिक प्रबोधन या माध्यमातून जे असेल तर ते दरवर्षीप्रमाणे करण्यात आलं। त्यांच्या ह्या उपक्रमासाठी मी माझ्या वतीनं या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांनी आपल्या देशामध्ये सार्वजनिक मोफत शिक्षणाचा पाया घातला, स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं आणि विषमतावादी भूमिका नष्ट करून समतावादी विचारसरणी आपल्या देशामध्ये रुजवली। ते बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकवादी आणि विज्ञानवादी होते। त्यामुळे त्यांचं जागरण गावागावात, घराघरात झालं पाहिजे या उद्देशानं महापारेषण आणि महावितरण यांनी एका सुंदर आणि अत्यंत देखण्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं। कार्यक्रम खूप उत्तम झाला, उपस्थिती खूप उत्तम होती आणि नियोजन देखील अत्यंत उत्तम होतं। बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जो समाज, जो देश आपला इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही, अन्यथा चुकीचा इतिहास सांगून आपल्याला गुलाम बनवलं जातं। गुलामगिरीतून मुक्त व्हायचं असेल आणि अंधश्रद्धेपासून मुक्त व्हायचं असेल, विषमतेपासून मुक्त व्हायचं असेल तर महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार गावागावात आणि घराघरात गेले पाहिजेत। याच उद्देशाने या ठिकाणी एका देखण्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। खूप खूप आभार आणि धन्यवाद। इतिहास संशोधक आपण जग हे चंद्राकडे चाललं आणि आपल्या महाराष्ट्रातले काही लोक भोंदूबाबाकडे जात आहेत, काय सांगाल त्याबद्दल? यासाठीच अशा कार्यक्रमाचं आयोजन करणं खूप गरजेचं आहे, कारण माणूस चंद्रावर, मंगळावर जाण्याची भाषा बोलतो आहे, पण आपले लोक आज देखील बुवा, बापू, कापू, झापू यांच्याकडे का जातात? तर अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, विवेकवाद नाही, त्यांच्याकडे बुद्धिप्रामाण्यवाद नाही। म्हणून बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञानवाद तथा विवेकवाद यावा यासाठी वर्धमान महावीर, तथागत गौतम बुद्ध, संत नामदेव, तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज त्या आधुनिक काळामध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं। तर ज्या वेळेस आपल्या महापुरुषांचा खरा इतिहास लोकांना कळेल, खरं तत्त्वज्ञान लोकांना कळेल, त्या दिवशी बुवा, बापू, भोंदूकडे कुणी जाणार नाहीत। आणि म्हणून ही विज्ञानवादी दृष्टिकोन येण्यासाठीच आपल्या महापुरुषांच्या विचाराची गरज आहे।